मल्हार, अरे श्रावणीचे आई बाबा येऊन गेले आज. उद्या तुमच्या दिवाळ सणासाठी बोलवलंय त्यांनी जेवायला. हां, कोणाला? अरे सगळ्यांना. आता दिवाळी झाल्यानंतर काही काळ वेळ आहे का नाही त्या लोकांना? अरे मग काय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बोलवतील का? मल्हार गप्प होता. हे बघ, आज पाडवा, उद्या भाऊबीज. सकाळी लवकर जाऊया, जेवण करून लवकर येता येईल. श्रावणी थांबून जाईल. कशासाठी? अरे म्हणजे काय, मेघनला ओवाळणार नाही का ती? पण ती तर काहीच बोलली नाही. किचनच्या ओट्याजवळ उभी राहून काम करणाऱ्या श्रावणीकडे बघत मल्हार म्हणाला, अरे तू आत्ताच येतोयस ना? 1 तास झाला येऊन. नसेल आठवण राहिली. हां, हिला आठवण राहत नाही म्हणे. UPSC देते ना ती, ते काय बिना आठवणीनं? मल्हार पुरे झाला आता. आई अहो बोलू द्यात, बोलू द्या बोलू द्या, काय फरक पडतोय? तशी ही मी दगडच झाली आहे. श्रावणी, अगं काय बोलतेस हे? आई अहो मी खरं तेच बोलते. डोळ्यातली आसवं पुसत श्रावणी म्हणाली, मल्हार, तुझं हे असलं वागणं मला अजिबात पटत नाही आहे. असं म्हणजे कसं? कसा वागतोय मी? हां, हे काय काय सांगते तुझ्याजवळ माझ्याविषयी? कृपा कर, गप्प राहा, तिने मला काहीही सांगितलेलं नाही आहे. हां, म्हणजे गप्प मी राहायचं का बरं? तू विनाकारण वाद वाढवू नकोस. कोण वाद वाढवतंय? मी काही? मल्हार, माझ्यावर डाफरायचं नाही. हिने काय चेटूक केलं आहे का तुझ्यावर? मल्हार, मल्हार बरोबर आहे तुमचं. मी चेटूक केलं आहे. चेटकीण आहे मी, आहेच चेटकीण मी. असं चेटूक तुम्हीसुद्धा करून बघा ना. मायेचं, प्रेमाचं आणि आपुलकीचं चेटूक माणसं जोडणारं. पण कसं करणार तुम्ही? कसं करणार तुम्ही? तोंडात नुसते निखारे भरलेत ना तुमच्या, पण भाजून निघतेय मी. तुम्हाला याचाच राग आलाय. नाही, मी तुम्हाला आईकडे जाण्याबद्दल सांगितलं नाही. नाही सांगितलं, मुद्दाम नाही सांगितलं, कारण तुम्हाला माझ्या माहेरी यायला आवडत नाही. एकदाच केलं होतं आपण दोघेही लग्नानंतर, पण किती आकांडतांडव केलं होतं तुम्ही, आठवतंय? त्याच दिवशी ठरवलं, यापुढे तुम्हाला माझ्या माहेरी चला म्हणणार नाही. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. श्रावणी, अगं काय बोलतीयस तू हे? आई, मी खरं तेच सांगते. सहन तरी किती दिवस करायचं हो? धरलं तरी चावतंय आणि सोडलं तरी चावतंच आहे. मग कशाला परवा करायची? बरं बाई, जाऊ देत, पाडवा आहे आज, तू ओवाळायची तयारी कर. विषय बदलत माधुरीबाई म्हणाल्या, तुम्ही ओवाळणार आहात का बाबांना? हो. खरं तर श्रावणीला आत्ता ह्या क्षणी काहीच करू नये असं वाटत होतं, पण सासूबाईंनी म्हटलं म्हणून तिने पाट काढला, रांगोळी केली. चांदीच्या तक्कात निरांजन, त्यात फुलवात, सुपारी, अंगठी, कुंकू, अक्षदा ठेवून दिल्या. या हो, बसा पाटावर. बसतो ना. TV वरची नजर बाजूला करत मनोहर म्हणाले, पण मला वाटतंय घरातल्या प्रत्येकानं आपल्या वागण्या बोलण्याला शिस्त लावून घ्यावी. जिभेवरती ताबा ठेवावा. ती एवढीही सैल सोडू नये की कोणाची मनं दुखावतील. आणि पुरुष कितीही मोठा असला तरी घरातल्या बाईचा आदर करणं त्यांनी शिकावं, म्हणजे त्याचा अनादर करण्याची वेळ बाईवर येणार नाही. मनोहररावांच्या बोलण्याचा रोख मल्हारकडे होता हे उघड होतं. तो तिथेच बाजूला सोफ्यावर बसून होता, गप्प. श्रावणीचे डोळे भरून आले, पण तोंड फिरवून तिने आपले डोळे हळूच टिपले आणि तिने स्वतःलाच प्रश्न केला, या घरात आल्यापासून डोळे सारखे ओले का होतात? मनाची ठसठस कायम का राहते? तिचं मन उद्विग्न झालं होतं. समोर पाटावरती मनोहरराव बसले होते. पाटावरती बसण्यापूर्वी त्यांनी एक पॅकेट आपल्या बॅगमधून काढून पाटाच्या बाजूला ठेवलं होतं. श्रावणी, ही माझ्यासाठी यांनी साडीच आणली असावी बरं का. यांच्याकडून प्रत्येक पाडव्याला मला साडी मिळतेच बरं. हसत हसत माधुरीबाई म्हणाल्या,
आणि पहिल्याच पाडव्याला मला मिळाली आहे वंचना, भांडण आणि माझं मन मोडावं असा शब्दांचा आहेर. श्रावणीला भरून आलं आणि ती आपल्या रूमकडे निघाली तशी माधुरीबाई म्हणाल्या, अगं श्रावणी थांब, तूही ओवाळ ना मल्हारला. पण श्रावणी तिथे थांबलीच नाही. ती आपल्या रूममध्ये आली, पुन्हा बाहेर आली नाही, जेवायलासुद्धा नाही. ती चुपचाप अंथरुणावर पडून राहिली. मनात उलटसुलट विचारांची गर्दी होती. डोळ्यातून आसवांच्या रेघा डोळ्यांच्या कडांनी वाहत होत्या. माधुरबाईंना वाटत होतं श्रावणी आत्ता बाहेर येईल, पण श्रावणी आली नाही. त्यांनी ओळखलं श्रावणी मल्हारला ओवाळणार नाही. पण असं करून कसं चालेल? काय करावं त्यांना सुचेना. पाट, रांगोळी आणि तबक श्रावणीची वाट बघत होतं. शेवटी रात्र बरीच व्हायला लागली होती. मल्हार ताटकळत बसला होता. जेवता का वाढू? माधुरीबाईंनी मनोहररावांना विचारलं. भूक नाही आहे, संध्याकाळीच फराळ झाला आहे. पण स्वयंपाक तयार आहे. असू दे. मल्हार तुला वाढू? नको. माधुरीबाईंनी समोरचं फाटक बंद केलं, दारही लावून घेतलं. दार लावताना विस्कटलेला मोर त्यांना केविलवाणा वाटत होता. हे सगळं मल्हारमुळे झालं. मोर त्यांनीच विस्कटला आणि श्रावणीचं भावविश्वसुद्धा त्यांनीच विस्कटलं. नव्या सुनेची पहिली दिवाळी, पहिलाच पाडवा, पण पाडव्याचा आनंद त्यांना आज विस्कटल्यासारखा वाटला. मनोहररावांनी कौतुकानं आणलेली पाडव्याची साडी त्यांना उघडून बघावीशी वाटेना आणि श्रावणीजवळ जाऊन तिची समजूत घालावी असंही त्यांना वाटेना. म्हणजे त्यांना तेवढं धैर्यच होईना. म्हणतात मुलाचं लग्न झालं आणि मुलगा कोणाचा असला तर आलेल्या सुनेबाबत म्हटलं जातं, सोन्याच्या तुकड्यासाठी चिंधी सांभाळावी लागते. पण इथे आमच्या घरी उलटं. आलेली पोरगी चिंधी नव्हती, रेशमी पैठणीचा भरजरीत तुकडा होता. पण आमचंच सोनं 52 कशी नव्हतं. हिणकस होतं ते भरजरी तुकड्यात लपेटलेलं. रागाने मल्हार आत आला. कॉटवरती उशाजवळ ठेवलेल्या पॅकेटकडे त्यांनी पाहिलं. त्यांनी पाडव्यासाठी म्हणून श्रावणीला साडी आणली होती. श्रावणीने ओवाळलं की तो तिला देणार होता. पण बोलण्यानं बोलणं वाढत गेलं. श्रावणी नाराज होऊन बेडरूममध्ये आली. खरं तर त्यावेळी माधुरीबाईंचं मनोहररावांना ओवाळणं चालू होतं. 1-2 मिनटं थांबली असती तर तिचंही ओवाळणं झालं असतं. पण श्रावणीच्या मनात मल्हारविषयीचा तिरस्कार एवढा प्रचंड होता की ती तिथे थांबूच शकली नाही. मल्हारला ओवाळावं असंही तिला वाटलं नाही. तो तिच्याशी कुठलेच रेशमी बंध ठेवू पाहत नव्हता. जेव्हा तेव्हा नीट चालणाऱ्या गाईचं दावं धरून ओढावं तसं मल्हार वागत होता. आत येऊन त्यांनी श्रावणीकडे रागानं पाहिलं. त्याच्याही मनात राग मावत नव्हता. कारण श्रावणी आपल्याला ओवाळणार आणि आपण तिला साडी देणार हे तो गृहीत धरून होता. पण श्रावणीने न ओवाळल्यामुळे तो नागासारखा डिवचला होता. ही आपल्याला भाव देत नाही असं त्याला वाटून गेलं. पॅकेटमधली साडी काढून श्रावणीच्या अंगावर फेकत म्हणाला, घे पाडव्याची साडी भेट. आणली होती तुझ्यासाठी, पण तू शिष्ट, अतिशय शिष्ट आहेस तू. कशी ओवाळशील मला तू? श्रावणीने अंगावरची साडीची घडी बाजूला केली, कूस बदलली, डोक्यावरून पांघरूण घेतलं आणि डोळे मिटून घेतले. तरीही उशी ओली होत राहिली. मल्हारनी स्टूल पायानं ढकलल्याचा आवाज आला. पाठोपाठ त्याचे शब्द आले, मगरूर आहे साली. श्रावणीने गळ्यात दाटून आलेला हुंदका आतल्या आत गिळला आणि त्याच्याबरोबर अपमानसुद्धा. सकाळ झाली पण श्रावणीला उठावंसं वाटेना. आज भाऊबीज होती. तिला माहेरची भाऊबीज आठवली, मेघन आठवला. आज आईकडे जायचं होतं, लवकर आटोपायला हवं. बाहेर माधुरीबाईंचा किचनमधनं आवाज येत होता. ती उठली, ब्रश केला, बाथरूममधनं पटकन आंघोळ आटोपून आली आणि तिने स्वतःला आरशात पाहिलं. रात्री झोप न आल्यानं आणि रडल्यानं डोळे सुजलेले होते. ती खालच्या मानेनं बाहेर आली.
माधुरीबाई पूजा करत होत्या. अगं बाई श्रावणी, ये ग, दूध गरमच आहे. करू का कॉफी तुझी? आई नको, मी करते. चल लवकर आटपा सगळे. आईकडे लवकर बोलवलंय ना. पूजा करता करता माधुरीबाई म्हणाल्या. मल्हार उठला का ग? काहीतरी विचारावं म्हणून माधुरीबाई म्हणाल्या. नाही, एका शब्दात श्रावणीने उत्तर दिलं. आणि हो, गरम सांजा करून ठेवला आहे. फराळाचं काढ प्लेटांमध्ये आणि सांजाही काढ, पण आधी सगळ्यांना उठू दे. हो, असं म्हणून श्रावणीने कॉफीचा कप तोंडाला लावला. मल्हार जागा झाला. त्यांनी बाजूला पाहिलं. श्रावणी उठली होती आणि त्याचं लक्ष त्याने आणलेल्या साडीकडे गेलं. काल जिथे होती तिथेच ती साडी होती. श्रावणीने त्या साडीला हातसुद्धा न लावल्याचं कळत होतं. तो अंथरुणावरनं उठला, ब्रश आंघोळ आटोपली आणि तयार होऊन तो समोर सोफ्यावर बसून पेपर वाचायला लागला. त्यांनी कोशाचा डाळिंबी रंगाचा बंगाली शर्ट आणि पांढरा पायजामा घातला होता. हातात घड्याळ, बोटात अंगठी आणि गळ्यातली साखळी छान दिसत होती. ओल्या केसांचा त्यांनी केस मागे वळवून भांग पाडला होता. माधुरीबाई काल पाडव्याला मिळालेली साडी नेसून तयार होत्या. मनोहररावही शर्ट पॅन्ट घालून तयार होते. श्रावणीही सासूबाईंनी दिवाळीची घेतलेली अंजिरी रंगाची साडी नेसून तयार होती. लांब मंगळसूत्र, मोहनमाळ, पाटल्या, बांगड्या छान दिसत होती श्रावणी, पण डोळे मात्र निस्तेज होते. माधुरीबाईंनी सगळ्यांच्या प्लेट्स तयार केल्या. घ्या बरं, या सगळे इकडे. सगळ्यांनी मग फराळ केला. कुणीही कुणाशीही बोलत नव्हतं. माधुरीबाई मात्र थोड्याफार बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मल्हार, चहा? माधुरीबाईंनी विचारलं. नकोय. का रे? नकोय. चिडल्यासारखा मल्हार म्हणाला. माधुरीबाई गप्प राहिल्या. श्रावणीने मात्र त्याला काहीच विचारलं नाही आणि तिचं हे न विचारणं त्याला जास्त डाचत होतं. त्याचा अहम दुखावला गेला होता. चला मग. सगळेजण बाहेर आले. मनोहररावांनी दाराला कुलूप घातलं. मल्हार स्टिअरिंगवरती बसला आणि त्यांनी बाजूचं दार उघडलं. मागचंही दार उघडून ठेवलं. श्रावणी, बैस ग समोर. पदर सावरून मागे बसत श्रावणीला माधुरीबाई म्हणाल्या. अहो, तुम्ही बसा नाही, सरका जरा. बाबा तुम्ही बसा. दोघेही बसल्यानंतर श्रावणीने गाडीचं दार नीट लावून घेतलं आणि समोरचंही दार तिने लोटून दिलं. अगं बाई, आणि तू ग? खिडकीतनं बाहेर बघत माधुरीबाईंनी विचारलं. मी येते, तुम्ही निघा. पर्समधून स्कूटीची किल्ली काढत श्रावणी म्हणाली. का ग, गाडीत नाही बसणार? नाही, एक काम आहे, ते आटपून येते मी. असं म्हणून श्रावणीने स्कूटी स्टार्ट केली. तिला आठवलं मल्हारचं बोलणं की ही गाडी आहे माझी, माझ्यासाठी. तू घे तुझ्या कमाईची. नोकरी करतेस ना तू. पुन्हा डोळे ओले झाले श्रावणीचे आणि तिच्या मनात आलं म्हणावं, मल्हार, अहो, मी नुसतं गाडीचं नाव जरी काढलं ना तरी माझे बाबा नवीन गाडी आणून उभी करतील दारात, माझ्यासाठी, खास माझ्यासाठी. स्कूटीचा वेग वाढवत श्रावणी निघाली. पाठीमागे मल्हारची गाडी होतीच. मल्हारने ओळखलं श्रावणी गाडीत का बसली नाही आणि त्याला एक जाणवलं की जेव्हा आपण श्रावणीला गाडीतून कॉलेजात सोडायचं नाकारलं त्यानंतर श्रावणी कधीच गाडीत बसली नव्हती की तिने गाडी चालवली नव्हती. आणि मल्हार मनातल्या मनात चिडला. त्यांनी गाडीचा वेग वाढवला. तसे मनोहरराव म्हणाले, अरे हळू. मल्हारच्या मनात श्रावणीविषयीचा राग उफाळून आला आणि तो मनातल्या मनात म्हणाला, ही वाकणारी मुलगी नाही. नेमक्या त्याच वेळी श्रावणीच्याही मनात विचार आला की मी वाकणारी मुलगी नाहीच आहे. तुम्ही जेवढं वाकवायचा प्रयत्न कराल तेवढी मी ताठ होईन, आयुष्यात ताठ मानेने जगीन. तुम्ही पाहत राहा. श्रावणी बंगल्याजवळ श्रावणीची स्कूटी थांबली आणि लगेच मागे मल्हारची गाडी. मल्हारच्या आईबाबांना मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं की बाहेर काम आहे म्हणणारी श्रावणी कुठेही थांबली नव्हती, की कुठेही वळलीसुद्धा नव्हती. मग ही गाडीत का नाही बसली? श्रावणीने आपली स्कूटी जरा बाजूलाच लावली आणि फाटकातून ती सगळ्यांसोबत आत आली. या. दारात उभं राहून श्रीधरराव हसून म्हणाले,
या ना या ताई. मल्हारकडे आणि माधुरीबाईंकडे बघत हसून आशाबाई म्हणाल्या. श्रावणीने दाराबाहेर चप्पल काढली आणि ती सरळ आत किचनमध्ये शिरली. बघते तर काय, निशा मावशी आणि सायली आधीच आल्या होत्या. काय वहिनीबाई, केव्हा आलीस? श्रावणी सायलीला म्हणाली. सकाळीच आली आहे. बोल, तू कशी आहेस? कशी दिसती आहे? असं श्रावणीने म्हटल्यावर सायलीने श्रावणीकडे बघितलं. काय गं श्रावणी, काय झालं आहे? अशी का दिसतीयेस फिसकटल्यासारखी? आणि डोळे का बरं असे सुजल्यासारखे दिसत आहेत? छे ग, कुठे काय? मान फिरवून हसण्याचा प्रयत्न करत श्रावणी म्हणाली, पण हे बोलताना तिचे ओलावलेले डोळे सायलीच्या नजरेतून सुटले नाहीत आणि सायली अस्वस्थ झाली. सायलीनी सगळ्यांना पाणी दिलं. सगळ्यांसाठी दाट दुधाची कॉफी केली. सायली मल्हारशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. गंमत करून वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करत होती, पण मल्हार जेवढ्यास तेवढं बोलत होता. सायलीला पुन्हा एक जाणवलं की श्रावणी आणि मल्हार एकमेकांशी फारसं बोलताना दिसत नाही आहेत, हसताना दिसत नाही आहेत, थट्टा मस्करीही नाहीच आहे. सगळं कसं कोरडे पण जाणवत आहे. तणाव जाणवतोय नात्यातला. आणि सायलीला मनातून धस्स झालं. का आपलं मन असा उलटा विचार करतंय? श्रावणी काही सांगत नाही, काही बोलत नाही, सगळं सहन करतेय. आज तिचे डोळे ते काही न सांगता बरंच बोलून गेलेत. काय सलतंय हिच्या मनात? आज काही बोलत नाही आहे ती, पण जेव्हा ही बोलेल तेव्हा ते भयंकर असेल, फार भयंकर. श्रावणी मल्हारचे संबंध सलोख्याचे नाही आहेत का? श्रावणी तर काही थांगपत्ता लागू देत नाही आहे. सगळं आतल्या आत दडवती आहे, पण नेमकं काय दडवती आहे? श्रावणीच्या विचाराने सायलीचं मन सैरभैर झालं होतं. सायली, अगं कसला विचार करती आहेस? ओट्याशी उभ्या असलेल्या सायलीकडे बघत आशाबाई म्हणाल्या. काही नाही मावशी, सहजच. का मेघन काही बोलला का? नाही मावशी. आणि सायली मनातल्या मनात म्हणाली, मेघन तर मला पापण्यांच्या पालखीत बसवतो ग. पण अशी पालखी श्रावणीसाठी तिच्या सासरी असेल? निशानी सगळ्यांची पानं घेतली. सायलीनी वाढलं. सगळ्यांची मजेत जेवणही झाली. नंतर आशाबाईंनी मल्हारला आणि श्रावणीला ओवाळलं. मल्हारला कपडे दिले, श्रीफळ दिलं, श्रावणीला साडी दिली. माधुरीबाईंनाही कुंकू लावून साडी दिली आणि मनोहररावांना शर्टपीस पॅन्टपीस दिलं. अरे वा, आमचाही दिवाळ सण का? हसत मनोहरराव म्हणाले. तसे सगळे हसले. फराळाचे डबे भरले गेले. मुद्दाम आशाबाईंनी श्रावणीसाठी नवीन घाटाचे स्टीलचे नवे चकचकीत डबे आणले होते. सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. दुपारचा चहा घेऊन मंडळी जाण्याच्या तयारीत होती. श्रावणी, विडा खाशील? करू? कर की. सायलीने मग 3 विडे केले. विड्याला लवंग लावत म्हणाली, श्रावणी, हा तुझा आणि हा मल्हार दादांना दे. विडा तू केलायस ना? तूच दे की नेऊन. स्वतःचा विडा तोंडात टाकत श्रावणी म्हणाली. अगं पण तू का नाही देत? श्रावणी काही बोलली नाही. तोंडातला विडा तिने दाताखाली दाबला आणि तबकातल्या दुसऱ्या विड्याला हातही न लावता श्रावणी माधुरीबाईंना म्हणाली, चालायचं? अगं आज भाऊबीज आहे ना? अरे हो. ए श्रावणी, राहून जा ना, संध्याकाळी मेघन येईल. खरं श्रावणी, राहून जा ना, माधुरीबाईसुद्धा म्हणाल्या. ठीक आहे. खरं तर श्रावणीला राहायचं होतंच. आता सासूबाईंनीच राहा म्हटलं होतं. तसंही काही तिचं राहणं तिथे होत नव्हतंच. मल्हार आणि त्याचे आईबाबा निघाले. एकमेकांचा निरोप घेऊन गाडीत बसले. पण निघतानासुद्धा श्रावणी मल्हार एकमेकांशी बोलले नाहीत याची नोंद सायलीच्या मनाने घेतली. मल्हारची गाडी निघून गेली आणि श्रावणीने आपली स्कूटी आत आणली. श्रावणी, अगं तू स्कूटी आणलीस? हो. म्हणजे तू गाडीत नाही आली? नाही गं, माझं एक काम होतं ते करून आले. पण श्रावणीचं म्हणणं कोणाला पटलं नाही. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की श्रावणी सगळ्यांच्या बरोबर गाडीत का नाही आली?
कोणी काही बोललं नाही, पण मनातला दिवाळसणाचा आनंद पार ओसरून गेला होता. सायली मात्र आतल्या आत दचकली होती. तिचे डोळे ओलावले होते. तिने बैठकीत टी व्हीकडे नजर असलेल्या श्रावणीकडे बघितलं आणि मनाशी म्हणाली, ही श्रावणी अशी आहे ना की धडाधडा बोलत सुद्धा नाही. श्रावणी, मला खूप राग आलाय तुझा. अगं, कुणाजवळ तरी मन उघडं करायचं ना. श्रावणीने ओळखलं, आपल्याबद्दल सर्वांच्या मनात एक प्रश्नचिन्ह आहे. सगळेच जण आपल्याकडे बघतायत. या मायेच्या माणसांची काळजी बघून तिला भरून आल्यासारखं झालं. कारण कुणी काही बोलून दाखवलं नव्हतं, पण त्यांच्या नजरा जणू आपल्याला प्रश्न विचारतायत असं तिला वाटत होतं. श्रावणी, तू स्कूटी आणली होतीस? आईच्या या साध्या प्रश्नात अनेक प्रश्न दडलेत असं तिला वाटलं आणि आपल्या भरून आलेल्या आवाजावर ताबा मिळवत श्रावणी म्हणाली, मी पडते जरा, ही साडीसुद्धा बदलते. आणि सगळ्यांची, विशेषतः सायलीची नजर चुकवत श्रावणी आपल्या रूममध्ये आली आणि तिने दार लावून टाकलं. आता ह्या आपल्या खोलीत मनसोक्त रडून घ्यावं, पण माझ्या ह्या खोलीला माझी आसवं बघायची सवयच नाही आहे. भरलेले डोळे तिने पटकन टिपून घेतले, साडी बदलली. बाथरूममध्ये जाऊन तिने तोंडावर पाण्याचे हापके मारले. डोळ्यात वारंवार दाटून येणारं पाणी पाण्यासोबत वाहून गेलं. घरी पोचल्याबरोबर माधुरीबाई म्हणाल्या, मल्हार. काय आई? जाताना श्रावणी गाडीत का नाही रे आली? मला काय माहिती? नक्कीच तू तिला काहीतरी म्हटलं असशील. हे फार झालं. तिचा तुला का पुळका? म्हणजे मी खोटा आणि ती खरी का? कानामागून आली आणि तिखट झाली. मल्हार, तुला अनेक वेळा सांगितलं आहे, माणसांची मनं जिंकायला शिक. बायकांची नाही ना. हसत बेशर्मासारखा मल्हार म्हणाला, तू सुधारणारच नाहीस. असं म्हणून माधुरीबाई गप्प झाल्या. श्रावणी कितीतरी वेळ अंथरुणावर पडून होती. मन बेचैन होतं. मगाशी एकदा जरी मल्हार हक्कानं म्हणाला असता की काय हे श्रावणी, चल बैस गाडीत, तर आपण मनातले सगळे सल विसरून गाडीत बसलो असतो. पण मल्हारनी एका शब्दानेही म्हटलं नाही. समजावणं नाही, समजून घेणं नाही. या मल्हारनी माझ्याशी लग्न करून माझी वाट काट्यांनी भरून टाकली. का? जाऊ देत, त्याला माझ्याबद्दल काही वाटत नाही तर मी तरी त्याचा विचार का करू? पण कपडे झटकता येतात, मनातले विचार झटकायचे कसे? उलट ते विचार गोचिड्यासारखे चिकटून बसतात मनाला. श्रावणी तयार होऊन बाहेर आली तेव्हा सायली पणत्या उजळत होती. त्या पणत्यांच्या प्रकाशात सायली मोठी गोड दिसत होती. पणत्या उजळून झाल्या? या या मॅडम या. झाली का झोप? हो. श्रावणी, ह्या पणत्या जरा बाहेर ठेवतेस? अगं दे की, मी म्हणणारच होते. आणि पणत्यांचं ताट घेऊन श्रावणी बाहेर आली. या पणत्यांच्या प्रकाशासारखं तुझं आयुष्यही प्रकाशमान होऊ दे श्रावणी, सगळा अंधार दूर जाऊ देत, सायली मनाशीच म्हणाली. रात्री मेघन आला. श्रावणीशी खूप गप्पा केल्या. सगळं वातावरण आनंदाने न्हाऊन निघालं. ओवाळणी आटोपली. मेघन अधूनमधून सायलीची गंमत करत होता. ती हसत होती, लाजत होती आणि दोघांच्या प्रेमाचं ते विलोभनीय दृश्य श्रावणी हरखून बघत होती. निशा मावशी, मेघन, सायली सर्वांचा निरोप घेऊन बऱ्याच रात्री परत निघाले. निघताना मावशी म्हणाली, हे ये श्रावणी. हां, अगं मावशी, नक्की येईन. श्रावणी, येते ग? हो ये. आणि सायली, फोन करत जा. बरं आहे बहिणाबाई. हसत बाय करत मेघन म्हणाला. समोर मावशी, मेघन, सायली होते आणि मागे आई बाबा. श्रावणीला वाटलं आपण प्रेमाच्या पालखीत तर बसलो नाही ना. आई, मी पण चलते. हां, अगं राहून जा 2 दिवस. आई, अगं अभ्यास वाट बघतोय माझी. श्रावणी, अगं खरंच राहून जा. बाबा, मी येईन परत. मी अभ्यासासाठी इथेच येईन. मग तर झालं. श्रावणीने मुद्दामच लवकर सासरी जायचं ठरवलं, कारण आईने तिला प्रश्न विचारून बेजार केलं असतं. त्यापेक्षा इथून पटकन निघालेलं बरं. अगं मग जेवण तरी करून जा. आई, नको ग, फराळ झाला की आत्ताच. श्रावणी, अगं सगळं ठीक आहे ना,
असं म्हणावंसं वाटत होतं आशाबाईंना, पण त्यांची जीभ रेटत नव्हती. श्रावणीने काही विपरीत सांगितलं तर आपली ऐकायची तयारी आहे का? आशाबाईंचा जीव आतल्या आत धास्तावला. पण पोरगी सगळं एकटीच आतल्या आत सोसत असेल त्याचं काय? त्यांनी श्रावणीच्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शातून आईचे अनेक प्रश्न श्रावणीला कळले. पण त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं टाळून श्रावणीने पटकन स्कूटी काढली. चलते हां, असं म्हणून एकदा आईबाबांकडे बघून श्रावणी गेली सुद्धा, मायेची पालखी माहेरीच सोडून. श्रोतेहो, विजया ब्राह्मणकर लिखित हा होता आजचा भाग श्रावणी या कादंबरीचा. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.